तर कसं काय हालचाल भावांनो, सर्वांना जय श्रीराम, जय शिवराय आणि गणपती बाप्पा मोरया. तर फायनली 2 वर्षानंतर परत आपण चाललोय अष्टविनायक ट्रिपला. तर ही अष्टविनायक ट्रिप आहे आमच्या अष्टविनायक ग्रुपसोबत. आणि काय-काय मजा केली ते या सर्व ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्याच्यात माझे फॅमिली, फ्रेंड्स वगैरे सर्व सोबत आहेत. तर रिलेटिव्हज वगैरे सोबत सर्व मिळून हा अष्टविनायक ग्रुपमध्ये आहेत. तर सर्व मिळून आम्ही अष्टविनायकला जाणार आहोत. तर बिना काही वेळ घालवता मी या व्हिडिओला सुरू करतोय. तर आता सर्वीकडे मानपान देऊन झालेलं आहे. खंडोबाच्या देवळात पूजा झालेली आहे. तो साईबाबाकडे पण मानपान दिलेलं आहे. तर आता सकाळचे 5 वाजून गेलेले आहेत. तर आता थोड्याच वेळाने निघायचं आहे. आता मी पण लगेच तयार होतो आणि मग निघूया आपण अष्टविनायक यात्रेला. तर चला बिना काही वेळ घालवता व्हिडिओ सुरू करूया. त्याच्या आधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नाही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गणपती बाप्पाचे भक्त कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर आज आपले 2 गणपती आहेत. एक महडचा, पाळीचा आणि रात्री आपल्याला जेजुरीला आपली वस्ती आणि खंडोबाचं पण दर्शन करायचं रात्री जाऊन. तर चला बिना काय वेळ घालवता व्हिडिओला सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. तर आता सकाळचे वाजले 5:30. तर आता गाडी आलेली आहे कॅफे पॅलेसकडे आणि मी चाललो आहे कॅफे पॅलेसजवळ. तर लाईट पण बंद झालेली आहे आता उजेड पडणार थोड्याच वेळाने. आणि स्वतः नारळाची पिशवी पण घेतलेली आहे मी. आणि आता जाताना पहिलं मारुतीच्या मंदिरात नारळ चढवायचं आणि खारादेवीकडे सुद्धा चढवायचं आहे. कॅफे पॅलेसजवळ आली आहे गाडी. तर आता मी चाललो आहे गाडीकडे आणि आता थोडं सामान मग चढवणार म्हणून तो सीन सध्या मी शूट नाही करू शकत. मग डायरेक्टली आता गाडी निघतानाच सीन दाखवतो. तर चला व्हिडिओमध्ये पुढे निघतो. तर पहिला जातो आहे मारुतीच्या मंदिरात नारळ चढवायला. खंडोबाच्या मंदिरात सकाळीच नारळ चढून झालेला आहे माझा. मग आता पुढे निघतो आहे. आता लोक आमचे मामा लोक जिथे उभे आहेत तर मी जातो आहे तिथे आणि नंतर तुम्हाला नेक्स्ट सीन दाखवतो. चला. स्पेशल माणूस आलेला आहे इथे. सोने आलेला आहे. गणपती बाप्पा मोरया. मोरया बोल. काय बोलता नाही त्याला. खायला पाहिजे खायला पाहिजे का आता सोडला पाहिजे. हा मोठे कानपण लावायचे तुला. तर भावांनो आता पोचलोय महडला. तर समोरच देऊळ आहे आपला. समोर दर्शनाची लाईन पण आहे. जाऊया आतमध्ये बाप्पाचं दर्शन करूया. पहिला गणपती महडचा. दर्शन झालेलं आहे महडच्या गणपतीचा. तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे शूटिंग करणं, त्यामुळे मी आतमधला सीन शूट नाही केला. तर आता जातोय पुढे पालीचा गणपतीला. तर चला निघूया. आता इथं नाश्ता करूया थोडा आणि मग जाऊया पुढे. चला.
जय मल्हार सारे पिवळ्या भंडाराने झाले अष्टविनायक ग्रुप आपला जल्लोष हा भक्तीचा माझ्या सोबत आज माझ्या सोबत तू आहे जशी चेरी चेरी हा प्यारी प्यारी just like a kitty bitty get what if you आलोय पालीचा बल्लाळेश्वर गणपतीच्या मंदिराकडे. तर आता जातोय बाप्पाचं दर्शन करायला. हा दुसरा गणपती. तर जाऊया बल्लाळेश्वरचं दर्शन करूया आणि मग नाश्ता करून निघायचं आपल्याला मिनी तिरुपती, म्हणजे प्रति तिरुपती पण बोलतात आणि मिनी तिरुपती पण बोलतात. तर बल्लाळेश्वरच्या गणपतीचं दर्शन झालं तर तिथे जायचं आणि नंतर मग जायचं एकमुखी दत्त आणि आम्हाला लास्टला आपला रात्रीचा स्पॉट आहे जेजुरीला. तर चला जाऊया, आता गणपतीचं दर्शन करून येऊया. मंगल मूर्ती तो आला गणपती बाप्पा पालीगावचा बल्लाळेश्वर. आणि हा आहे आमचा बल्लाळेश्वर साई गणपती बाप्पा.
नारायणगाव तिरुपती आणि जेजुरीला काय करू मंगल मूर्ती भावानो ही आहे गणपती बाप्पाची पाठची तर नमस्कार करूया बाप्पा मोरया पाठच्या दिशेवर इथे सगळे फोटो वगैरे पण काढते आपल्या झाले फोटो काढून आता आपण जाऊया पुढे त्याला आता जाऊन या जेवायला जेवल्यानंतर मग बसमध्ये बसून जायचं मिनी तिरुपती चला निघूया तर भावांनो आता आलोय मिनी तिरुपतीला तर जे लोक महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना ज्यांना तिरुपतीला जायला नाही भेटत तर ते लोक इथे येतात मिनी तिरुपतीला दर्शनासाठी तर आतमधल्या गावाला पुन्हा सेम तिरुपतीसारखंच आहे तर तुम्हाला दाखवतो आणि मंदिराच्या आतमध्ये बहुतेक शूट करणं अलाउड नसेल तर मला दाखवायला नाही भेटणार तर चला पुढे जाऊन बघूया काय काय बघायला भेटत आहे या मंदिराचा तर इकडून आता मस्त सुंदर दिसतंय मंदिर आतमधून जाऊन बघूया कसं दिसतंय ते चला भावांनो इथे मोबाईल अलाउड नाही आहे तर आता त्या साईडला तिथे मोबाईल सर्वांनी जमा करायचा तर इथे स्ट्रिक्ट रूल आहे की आपण व्हिडिओ शूट नाही करू शकत मोबाईल मंदिराच्या आतमध्ये तर त्यासाठी मोबाईल जमा करायचे तर फोटो काढायचे आपण बाहेर काढू शकतो पण मंदिराच्या आतमध्ये काहीच अलाउड नाही आहे तर आता आम्ही मोबाईल इथे जमा करतो सॉरी गाईज आतमध्ये सीन नाही दाखवू शकत तर चला इकडनंच घरा दर्शन तुम्ही जय तिरुपती बालाजीचा ते मंदिराचा बाहेरचा परिसर मला दाखवतो एकदम शांत एकदम मनात आणि आतमध्ये खूप मस्त डिझाईन होते काय सोम सांगा ना मस्त डिझाईन होती मस्त फोन अलाउड नव्हता फोन अलाउड नाही म्हणजे तेव्हा बघून समजलं एवढा डिझाईन बनवला की फोन का अलाउड नाही आणि आपण लोक येतो आणि बारीक बारीक डिटेल्स आणि आपण लोक येतो आणि फक्त फोटो बिटो काढत बसतो व्हिडिओ काढत बसतो पण व्ह्यू एन्जॉय करत नाही तर व्ह्यू एन्जॉय करण्यासाठीच ते मंदिरात आतमध्ये अलाउड नाही आहे तर हा मंदिराचा बाहेरचा लुक तुम्हाला दाखवतो मी एकदम शांत जागा आणि साफ आहे एकदम खरंच मला खूप आवडलं इकडे कधीतरी तुम्ही पण नक्की या इथे दर्शन करायला हा इकडनं आतमध्ये जायचं आहे दरवाजा आहे आणि हे मंदिर आहे आता भावांनो एकदम सुंदरसा मंदिर आहे भावांनो खरंच खूप आवडलं मला तर भावांनो आमचा दर्शन झालेलं आहे खूप मस्त दर्शन वाटलं काय गर्दी नव्हती काय नव्हती एकदम मोकळ्यापणे दर्शन भेटले आतमध्ये तर तुम्ही पण नक्की कधीतरी या एकदम शांत जागा आहे फुल तिरुपतीवाली वाईट देते ही जागा काय बोलतो सोम कशी मस्त आहे जागा एक नंबर जागा तर आणि बारीक बारीक डिटेल्स बारीक डिटेल एकदम मंदिराच्या पूर्ण परिसरामध्ये प्रत्येक देवांची प्रत्येक देवी देवतांची बारीक डिटेल्समध्ये मूर्त्या बनवल्या गेलेल्या तर चला तुम्हाला जर कधी आवडेल तर नक्की इकडे या तर आता हा आतमध्ये तर मी तुम्हाला दाखवू नाही शकलो पण जर तुम्हाला जमलं तर नक्की इथे कधीतरी या तर चला आता आपण मिनी तिरुपती इन पुणे ना पुणे तसं चला आपण जाऊन निघूया आता पुढे हाला याचा गोटा करायचा आहे मला पण काय करू हा तयारच नाही होत आहे हा तयारच नाही होत आहे माणूस काय झालं आता याला उद्या गणपतीच्या जागी याला बसवायचं आहे मोरगावला ह्यालाच नाही बाहेर उंदीर मामा नसला ना याला बसवायचं आहे तिथे काय बोलतो बरोबर आहे ना पण देव म्हणून शोभणार नाही अरे लाव ना सोंड लाव नाही तर फोटो आतमधून नाही अरे मास्क लाव चेहऱ्यावर फोटो तर आहे याला
एक साथ समजा आता राह आता एक काम कर हे. बदलला रे मोठा माणूस झाला रे तो. माग माझ्याशी नीट बोलतात तू तू तेच आहे कमरे. तू भाऊ आहे. पाहून आता आलोय एक मुखी दत्त मंदिराकडे. तर आज तर खूप गर्दी असणार आहे कारण की आज गुरुवार सुद्धा आहे. तर पाहूया आता तर किती गर्दी भेटते ते आणि किती लोक दर्शन होते ते आपला. तर चला जाऊया. तर बहुतेक इथे पण आतमध्ये अलाउड नाही सेल्फ शूटिंग करायला. तर चला बघूया आतमध्ये कारण मी फर्स्ट टाइम इथे आलोय. तर चला जाऊया दत्तगुरूंचं दर्शन घेऊया. चला श्री गुरुदेव दत्त. चला भावांनो आज गुरुवार आहे म्हणून आज बाजार पूर्ण भरलेला आहे इकडे. पाहू शकता सर्व अगरबत्तीचं सामान हार फुलं वगैरे सर्व भेटे. आणि आता स्पेशल आरतीचा पण टाईम झालेला आहे वरती. तर चला बघूया जाऊया दर्शनाला. आलं मंदिर. हो ना आपलं खूप लवकर दर्शन झालं. तर पाहू शकता इकडनं लाईन किती आहे ते. तर चला आता जाऊया आपण बाहेर. आता जायचं आपल्याला जेजुरीला. तर इकडनं दर्शन करूया. तर भावनं आता दत्तगुरूंचं दर्शन झालेलं आहे. तर नशिबाने खूप लवकर दर्शन झालं आपलं कारण की आतमध्ये पण खूप लाईन आहे. तर आता आपण जातोय जेजुरीला. तर दत्तगुरूंचं दर्शन करून झालेलं आहे. आता लास्ट आपला रात्रीचा निवास जेजुरीमध्ये. तर चला बघूया किती लवकर आपण पोचतो जेजुरीला. जेवढ्या लवकर पोचणार तेवढ्या लवकर दर्शन होणार. तर चला जाऊया आपण आता. गाडी तिथे थांबलेली आहे. मुंबईवरनं आलेलं आहे आयकर. जय मल्हार. जय मल्हार तर बोल यार. जय मल्हार. आता आम्ही आलेलो आहे फायनली जेजुरीला आणि आता आम्ही रूमवर आलेलो आहे डायरेक्ट कारण की आता थोडा उशीर झालेला आहे म्हणून आता डायरेक्ट दर्शन नाही करू शकत आम्ही. तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे 4 वाजता आणि सकाळी उठून मग आंघोळ वगैरे करून मग वरती दर्शनाला जायचं आणि सकाळी आपल्याला अभिषेक बघायला भेटणार देवाचा. तर बघूया आता जर लवकर पोचलो तर मग आतमधून बघायला भेटेल अभिषेक नाही तर मग बाहेरच भरावं लागेल मंदिराच्या. तर बघूया जसा कसा सीन भेटत. तर उद्या बहुतेक जास्त गर्दी नसणार कारण की फ्रायडे आहे मग उद्या लवकर उठायचं आहे. तर आता मी चाललो आहे जेवायला. तर जेवायचा टायमिंग झालेला आहे. तर सध्या या व्हिडिओला मी इथे सेंड करतो. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नाही करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर अजून पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला व्हिडिओला आता मी एंड करतो. जय मल्हार.